पाऊस, शेतकरी आणि काळ्या आईच्या नात्यातला सर्वात महत्त्वाचा दुवा. पण हा पाऊस कधी येणार, कसा पडणार आणि किती पडणार या प्रश्नांची उत्तरं आज आपण कुठे शोधतो? मोबाईलच्या स्क्रीनवर, हवामान खात्याच्या वेबसाईटवर किंवा यूट्यूब व्हिडिओ पाहून आणि रेज ऑरेंज अलर्ट्सच्या नोटिफिकेशनमध्ये. आजच्या कृत्रिम उपग्रहांच्या आणि सुपर कम्प्युटर्सच्या युगात आपण हवामानाचा अंदाज घेण्यासाठी IMD, GFS आणि ECMWF सारख्या आधुनिक मॉडेलवर पूर्णपणे अवलंबून असतो. पण मित्रांनो, जरा विचार करा, एक काळ असा होता जेव्हा कुठलेही सॅटेलाईट नव्हते, डॉपलर, रडार नव्हते आणि मोबाईल ॲप्स तर अजिबात नव्हते. तरीही आपला बळीराजा पावसाचा अगदी अचूक अंदाज कसा बांधायचा? तर आकाशातील ताऱ्यांकडे पाहून, सूर्याच्या भ्रमणाकडे पाहून आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या एका प्राचीन कॅलेंडरकडे पाहून, ज्याला आपण म्हणतो नक्षत्रांचं कॅलेंडर किंवा चक्र. मृग नक्षत्राचा पाऊस पेरणीला साथ देईल, आर्द्रा नक्षत्र धडाका उडवून देईल का, की असल्याचे नक्षत्र हुलकावून देईल? हे शब्द आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाच्या पारावर ऐकायला मिळतात. पण कधी विचार केला आहे का, हजारो वर्षांपूर्वी मांडलेल्या या नक्षत्र आणि पावसाच्या गणनेमध्ये खरंच काही विज्ञान दडलेलं आहे का, की हा फक्त एक पारंपरिक अंधश्रद्धेचा भाग आहे? आज आपण आधुनिक हवामानशास्त्र आणि आपली प्राचीन नक्षत्र पद्धत यांच्यातल्या अद्वैत नात्याचा सखोल शोध घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कृषीविद गणेशमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ फक्त एक माहिती व्हिडिओ नाही, तर आपल्या मातीशी आणि आकाशाशी असलेल्या आपल्या जुन्या नात्याचा एक वैज्ञानिक प्रवास आहे. आज आपण बघणार आहोत की ज्यावेळेस आजचे सॅटेलाईट आणि मॉडेल्स फेल होतात, त्याच वेळेस ही नक्षत्रांची जुनी वही आपल्याला कशी दिशा दाखवू शकते. आपल्याला हे गूढ समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी ही नक्षत्रांची भानगड काय आहे हे मुळातून समजून घ्यावं लागेल. नक्षत्र म्हणजे काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आकाशातला ताऱ्यांचा एक विशिष्ट समूह. प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी आकाशाचे एकूण 27 समान भाग केले आणि प्रत्येक भागाला एका ताऱ्याच्या समूहाचे नाव दिले. हीच ती 27 नक्षत्रे जी अश्विनीपासून सुरू होतात आणि रेवतीपर्यंत जाऊन संपतात. पण पावसाचा आणि नक्षत्रांचा संबंध काय? तर हा संबंध थेट सूर्याच्या भ्रमणाशी जोडलेला आहे. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा पृथ्वीवरून पाहताना सूर्य आपल्याला एका विशिष्ट नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात जाताना दिसतो. सूर्य एका नक्षत्रात साधारण 13 ते 14 दिवस मुक्काम करतो आणि जेव्हा सूर्य विशिष्ट नक्षत्रांमध्ये प्रवेश करतो तोच काळ आपल्याकडे पावसाळ्याचा असतो. पावसाळ्याशी संबंधित मुख्य 11 नक्षत्रे आहेत: रोहिणी, मार्गशीर्ष म्हणजे मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त आणि चित्रा. हे 11 नक्षत्रे भारतीय मान्सूनचा संपूर्ण प्रवास ठरवतात. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. ही नक्षत्रे काही पाऊस पाडणारे ढग नाहीत किंवा ते आकाशातून थेट पाणी ओतत नाहीत. नक्षत्रे ही फक्त एका कॅलेंडर सारखी आहेत किंवा नैसर्गिक टाइम सारखी काम करतात. हजारो वर्षाच्या सखोल निरीक्षणातून आपल्या पूर्वजांनी हे लिहून ठेवले की सूर्य जेव्हा अमुक एका नक्षत्रात असतो तेव्हा भारताच्या भूभागावर हवामानात नेमके काय बदल होतात. हे एक असं टाइम टेबल आहे ज्याच्या आधारावर आपल्या शेतकऱ्यांनी हजारो वर्षे आपली संपूर्ण शेती व्यवस्था अत्यंत यशस्वीपणे उभी केली. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर हे नक्षत्रांचे कॅलेंडर एवढे अचूक होते तर आजकाल आपण हवामान खात्याच्या अंदाजांवर का अवलंबून आहोत? आणि त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे जर आधुनिक विज्ञान इतकं प्रगत आहे तर मग आजही काही वेळा हवामान खात्यांचे अंदाज पूर्णपणे का चुकतात? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या नक्षत्राच्या वैज्ञानिक विश्लेषणातच मिळणार आहे. चला तर मग या नक्षत्रांच्या पावसाच्या आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर विश्लेषण करूया. आज आपण पाऊस कसा मोजतो? आपल्याकडे IMD, GFS आणि ECMWF सारखी जागतिक हवामान मॉडेल्स आहेत जी पृथ्वीच्या वातावरणातील तापमान, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून भविष्याचा अंदाज बांधतात. पण आपली नक्षत्र पद्धती ही हजारो वर्षाच्या क्लायमेट पॅटर्न्सच्या निरीक्षणावर आधारित आहेत. मान्सूनच्या प्रवासाची सुरुवात होते ते रोहिणी नक्षत्रापासून. 25 मे ते 7 जून हा साधारणपणे रोहिणीचा काळ असतो. ग्रामीण भागात असं आवर्जून म्हटलं जातं की रोहिणी तापली तर मृग बरसेल. यामागे केवळ अंधश्रद्धा नाही तर एक भक्कम हवामानशास्त्रीय कारण दडलेले आहे. मे महिन्याच्या अखेरीस जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात असतो तेव्हा भारताचा भूभाग, विशेषतः उत्तर आणि मध्य भारत प्रचंड तापलेला असतो. विज्ञानाच्या नियमानुसार जेव्हा जमीन जास्त तापते तेव्हा तिथली हवा गरम होऊन वर जाते आणि तिथे हवेचा अत्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होतो. याच वेळी अरबी समुद्रात हवेचा दाब जास्त असतो. हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वेगाने वाहते. त्यामुळे रोहिणीच्या काळात जमीन जेवढी जास्त तापेल तेवढ्या तो कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होईल आणि तो समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त मान्सूनच्या वाऱ्यांना तेवढ्याच ताकदीने भारतीय उपखंडाकडे खेचून घेईल. म्हणजेच रोहिणीचे तापणे हे मान्सूनच्या आगमनासाठी अत्यंत आवश्यक असलेली एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. यानंतर येतो तो शेतकऱ्यांचा सर्वात लाडका मृग. 8 जून ते 21 जून हा मृगचा काळ. या काळात मृगचे
मान्सूनचे वारे संपूर्ण महाराष्ट्रावर सक्रिय होतात. मृगचा पाऊस हा पेरणीसाठी योग्य मानला जातो, कारण या काळात पडणारा पाऊस हा संततधार आणि जमिनीला खोलवर ओलावा देणारा. आधुनिक विज्ञानानुसार याच काळात नैसर्गिक मोसमी वारे सह्याद्रीला धडकतात आणि एक स्थिर पाऊस सुरू होतो, जो जमिनीची धूप होऊ देत नाही. तो थेट जमिनीत मुरतो. त्यानंतर येतो आर्द्रा नक्षत्र, 22 जून ते 5 जुलै. आर्द्रामध्ये पाऊस अतिशय जोरदार वादळी आणि विजांच्या कडकडाटासह येतो. यामागील वैज्ञानिक कारण असे आहे की या काळात वातावरण प्रचंड बाष्प साचलेले असते आणि तापमानात होणाऱ्या फरकामुळे क्युम्युलोनिंबस म्हणजे गडगडाटीचे ढग तयार होतात. हे ढग अचानक आणि मुसळधार पाऊस देतात. शेतकऱ्यांच्या भाषेत आर्द्रा म्हणजे आडाडा पाऊस. पुढे पुनर्वसू नक्षत्रात पाऊस थोडा स्थिरावतो, तर पुष्य नक्षत्रात तो पुन्हा जोर धरतो. पुष्य म्हणजे पोषण करणारा. या काळात पडणारा पाऊस पिकांच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. मित्रांनो, इथे मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुमच्या गावात किंवा तुमच्या भागात कोणत्या नक्षत्राचा पाऊस सर्वात जास्त धुमाकूळ घालतो? मृग, आर्द्रा की आणखीन कोणता? तुमच्या भागातील पावसाचे जुने अनुभव खाली कमेंट करून नक्की सांगा. बघूया महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कुठलं नक्षत्र जास्त सक्रिय असतं. आता आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. पुष्य नक्षत्रापर्यंत सर्व काही सुरळीत चालू असतं, पण त्यानंतर येतो अश्लेषा. 3 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट. अश्लेषा नक्षत्राला अनेकदा विषारी किंवा धोकेबाज नक्षत्र मानले जाते. या काळात अनेकदा पावसाचा मोठा खंड पडतो. आधुनिक हवामानशास्त्रात याला ब्रेक मान्सून स्थिती म्हणतात. या काळात मान्सूनचा ट्रफ हिमालयाच्या पायथ्याशी सरकतो आणि ज्यामुळे मध्य आणि दक्षिण भारतात, विशेषतः महाराष्ट्रात पाऊस अचानक गायब होतो. अश्लेषामध्ये जर पाऊस पडला नाही तर उभी पिके करपून जाण्याची दाट शक्यता असते. यावरून तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक नक्षत्राचे गुणधर्म हे त्या त्या काळातील मान्सूनच्या वैज्ञानिक स्थितीशी कसे तंतोतंत जुळतात. पण मित्रांनो, जर नक्षत्रांचे हे गणित इतके अचूक आणि वैज्ञानिक आहे, तर आजकाल हे अंदाज का चुकत आहेत? आजकाल मृगच्या काळात पाऊस का पडत नाही? आणि जेव्हा हस्त किंवा चित्रा नक्षत्रात पिके काढणीला आलेली असतात, ऊन हवे असते, तेव्हा तिथे ढगफुटीसारखे पाऊस का होतात? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला एका भयानक सत्याकडे घेऊन जाते. तर यामागचे सर्वात मोठे कारण आहे क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल. आपले पूर्वज जेव्हा नक्षत्रांचे गणित मांडत होते, तेव्हा निसर्गाचे चक्र एका अत्यंत स्थिर आणि ठराविक लयीत चालत होते. जंगले शाबूत होती, समुद्राचे तापमान स्थिर होते. पण गेल्या काही दशकांमध्ये आपण औद्योगिकीकरण आणि जंगलतोडीच्या माध्यमातून निसर्गाच्या या लयीला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचे तापमान अनैसर्गिकरित्या वाढले आहे. यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा आणि वेग बदलला आहे. अल निनो आणि इंडियन ओशन डायपोल यासारख्या जागतिक घटकांचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. परिणामी नक्षत्रांचे कॅलेंडर तेच राहिले आहे, पण त्या कॅलेंडरनुसार होणाऱ्या नैसर्गिक घटकांचे वेळापत्रक कोलमडले आहे. मृगच्या काळात जो कमी दाबाचा पट्टा तयार व्हायला हवा, तो आता अनेकदा उशिरा म्हणजे जुलैमध्ये तयार होतो. यामुळे पाऊस उशिरा सुरू होतो आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत रेंगाळतो. याचा अर्थ असा अजिबात नाही की नक्षत्रांचे विज्ञान चुकीचे आहे, तर याचा अर्थ असा आहे की आपण पृथ्वीचे हवामान इतके बदलून टाकले आहे की हजारो वर्षाचे जुने टाइम टेबल आता या मानवनिर्मित बदलावांना सामावून घेऊ शकत नाही. याच अनिश्चिततेमुळे आज सुपर कम्प्युटर्सची ही गणिते बऱ्याचदा फेल होतात आणि 5 ते 6 दिवसांचे पुढचे अचूक अंदाज देणे हवामान खात्यालाही कठीण जाते. तर मग यावर उपाय काय? नक्षत्राचा पाऊस आणि हवामान खात्याचे अंदाज यांची सांगड कशी घालावी? याचे उत्तर समन्वय हे एका शब्दात दडलेले आहे. आपण नक्षत्रांचे हे प्रचंड मोठे ज्ञान फेकून देऊ शकत नाही आणि आधुनिक विज्ञानाकडे पाठही फिरवू शकत नाही. आपल्याला या दोन्हींचा सुवर्णमय साधावा लागेल. शेतकऱ्यांनी आणि हवामान अभ्यासकांनी नक्षत्रांच्या चक्राकडे एक बोर्ड फ्रेमवर्क म्हणजे दीर्घकालीन आराखडा म्हणून पाहावे आणि प्रत्यक्ष पेरणीचा किंवा शेतीच्या कामांचा निर्णय घेताना मात्र हवामान खात्याच्या शॉर्ट टर्म अंदाजांचा आणि सॅटेलाइट इमेजचा वापर करावा. उदाहरणार्थ, जर मृग नक्षत्र सुरू झाले असेल आणि त्याच्या वेळी GPS मॉडेल्सने पुढील 5-6 दिवस पावसाचा अंदाज दिला असेल, तर पेरणी करावी. केवळ नक्षत्र सुरू झाले आहे म्हणून कोरड्या जमिनीत पेरणी करणे आता धोक्याचे आहे. आज अनेक प्रगत शेतकरी याच पद्धतीने काम करत आहेत. ते वाऱ्यांची दिशा, ढगांचे स्वरूप आणि नक्षत्रांचे कॅलेंडर यांची सांगड सॅटेलाइटच्या डेटासोबत घालून स्वतःचा स्थानिक अंदाज तयार करत आहेत आणि हेच खरे आधुनिक शेतीचे भवितव्य आहे. तर मित्रांनो, मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा आकाशाकडे आणि हवामान अंदाजाकडे पाहाल, तेव्हा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला असेल. आजच्या बदलत्या हवामानात तुम्ही शेतीचे नियोजन कसे करता? तुम्ही फक्त ॲप्सवर अवलंबून असता की आजही नक्षत्र पाहता?
तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित इतर हजारो शेतकऱ्यांना एक नवी दिशा मिळू शकेल. शेवटी एवढंच सांगेन की पाऊस ही अत्यंत गुंतागुंतीची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पारंपरिक शहाणपण आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील दरी मिटवूनच आपण हवामान बदलच्या या संकटात तग धरू शकू. जर तुम्हाला हवामान आणि भूगोलावर आधारित असेच सखोल अभ्यासपूर्व आणि सत्य परिस्थिती मांडणारे व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आणि हवामानाची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आणि सविस्तर विषयासोबत. तोपर्यंत निसर्गाशी नातं जपत राहा. धन्यवाद.